येथे विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक मंडळ व समाजाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर व माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर यांनी समाजसुधारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर कुमार विद्या मंदिर येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ प्रीती प्रशांत आदमाने यांची निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या मंगल कांबळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर आदमाने, राहुल माने, रोहन आदमाने, निशांत आदमाने, प्रेम आदमाने, यश आदमाने, प्रतीक आदमाने व सर्व समाज बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उत्तम जगताप यांनी केले, तर रोहित आदमाने यांनी आभार मानले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत सदस्य दत्ता कोळी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, मंगल कांबळे, पत्रकार उत्तम जगताप, ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश मुळे, सतीश भोसले, प्रसाद पवार उपस्थित होते. यानंतर इंदिरानगर बेघर वसाहत येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस समाजाचे ज्येष्ठ नागरिक सुरूप आदमाने व ग्रामपंचायत सदस्य मंगल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, निशांत शिंदे, नितीन बिरांजे, अक्षय भोसले, मेजर अर्जुन आदमाने, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत लोखंडे, तानाजी सोनुले, लहू आदमाने, मधुसूदन झुटाळ, जितेंद्र भोरे तसेच सर्व समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजकार्य न्यूजसाठी यड्रावहून उत्तम जगताप.